नमो बुद्धाय, जय भीम मित्र, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आज आपण पंचशील ध्वजाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। पूर्ण जगभर बौद्ध धम्माचे अनुयायी पसरले आहेत। बौद्ध धम्माच्या अनुयायांचे प्रमाण आशियामध्ये जास्त आहे। तसेच युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडातही बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत। संपूर्ण जगभर अनुयायी असल्या कारणाने बौद्ध धम्माच्या बाबतीत धम्म विचार प्रसार करण्याबाबत तसेच सर्व जगभरात बौद्ध धम्माचा एकच ध्वज असावा असे मत ठराव 1880 साली पुढे आला। याच विचाराने प्रेरित होऊन श्रीलंकेचे भदंत सुमंगल बौद्ध विद्वान जी.आर. डिसल्वा, अनागरिक देवमित्र धम्मपाल, महास्तवीर भदंत गुणानंद या भंतीजींनी 1880 साली जागतिक बौद्ध धम्मध्वज तयार केला। 8 जानेवारी 1880 रोजी त्या ध्वजाला जागतिक बौद्ध धम्मध्वज म्हणून मान्यता दिली। 8 जानेवारी 1880 पासून जगभरात विश्व बौद्ध धम्मध्वज दिन साजरा केला जातो। बौद्ध धम्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला सर्व जगभरात मान्यता आहे। अनेक देशांमध्ये त्या देशाचे धम्मध्वज हे वेगवेगळे असले तरी विश्व बौद्ध धम्मध्वज हा एकच आहे। जपानमध्ये, चायनामध्ये, थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये धम्माचे ध्वज हे जरी वेगवेगळे असले तरी ते लोकही विश्व बौद्ध धम्मध्वज यालाच मान्यता देतात। भारतामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर इथल्या आंबेडकरी बौद्ध बांधवांच्या राजकीय ओळखीसाठी ध्वज हा निळ्या रंगाचा असून त्यात अशोक चक्र आहे। त्यासोबत विश्व बौद्ध धम्मध्वज देखील फडकविला जातो। आपण विश्व बौद्ध धम्मध्वज मध्ये वापरल्या जाणाऱ्या रंग आणि त्या पाठीमागे काय भावार्थ आहे हे समजून घेऊया। विश्व बौद्ध धम्मध्वजामध्ये पहिला रंग जो येतो तो निळा रंग आहे। निळा रंग हा उत्साहाचे प्रतीक आहे, समानतेचे प्रतीक आहे, व्यापकतेचे प्रतीक आहे। आकाशाचा रंग निळा असतो, त्याच्याच अर्थाने निळा रंग बौद्ध धम्मध्वजामध्ये वापरला आहे। यानंतर दुसरा जो रंग आहे तो रंग म्हणजे पिवळा रंग होय। या रंगाचा भावार्थ म्हणजे पिवळा रंग हा मध्यम मार्गाचे प्रतीक आहे। आर्य अष्टांगिक मार्ग जीवनात अंगीकार करून त्याच पद्धतीने बौद्ध धम्माचे पालन करून जीवन सुखी आणि समृद्धीने जगावे यासाठी पिवळा रंग बौद्ध धम्मध्वजामध्ये वापरला आहे। यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग आहे। लाल रंगाचा भावार्थ असा आहे की हा रंग दृढ निश्चयता, गतिशीलता आणि सतत सत्कर्म करत राहण्याविषयीचा संदेश देतो। बौद्ध धम्म पालन करताना आपल्याला धम्मासाठी जे काही शक्य आहे ते करण्याची मानसिकता तयार करण्यासाठी हा रंग वापरला आहे। नंतरचा जो रंग आहे तो म्हणजे शुभ्र रंग आहे। शुभ्र रंग शांतीचे प्रतीक आहे। शुद्ध चारित्र्य ठेवून शांततेच्या मार्गाने धम्माच्या वाटेवर तथागत भगवान बुद्धाच्या विचाराने चालत राहणे यासाठी हा रंग वापरला आहे। मन, काया, वाचेने हे शुद्ध राखण्यासाठी या पांढऱ्या रंगाचा अंतर्भाव केला आहे। सगळ्यात शेवटी जो रंग आहे तो म्हणजे भगवा रंग आहे। भगवा रंग हे त्यागाचे प्रतीक आहे। भगवा रंग हे तथागताचे प्रतीक आहे। भगवा रंग म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आहे। भगवा रंग म्हणजे तथागताच्या धम्माचे प्रतीक आहे। बुद्ध, प्रामाण्यवाद, शिक्षण, प्रज्ञाशील या सर्वात अंतर्भाव या भगव्या रंगात केलेला आहे। सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धांनी जे मार्ग आपल्याला धम्माद्वारे दिलेले आहे या मार्गावर चालण्यासाठी भगवा रंग हा तथागताचा रंग आहे। तर मित्र हो, ही होती पंचशील ध्वजाबद्दलची माहिती। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। नमो बुद्धाय, जय भीम।